नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा गोंधळ विद्यार्थ्यांचा होतोय। सीटीटी एक्झाम ही 7 फेब्रुवारीला होणार की 8 फेब्रुवारीला होणार आहे, त्या संदर्भातले 5 महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमची एक्झामची डेट नक्की कशी असणार आहे। सो उमेदवारांचा हा गोंधळ थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मी क्लिअर करायचा प्रयत्न करतोय। चला, मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला सीटीटी साठीच्या टेस्ट सीरीज पण अवेलेबल आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सीटीटी आणि टीटीयू ही दोनदा होणार आहे ह्या वर्षभरामध्ये। त्यासाठी तुम्ही तयारी करत असाल त्यांच्यासाठी पण बॅचेस अवेलेबल असणार आहे। नवीन बॅच आता काही दिवसात म्हणजे साधारण 22 फेब्रुवारीला नवीन बॅच पण चालू होणार, टीईटीची पण आणि सीटीची पण। तुम्ही जॉईन करू शकता। जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिलेली आहे। चला, मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। 5 महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतो। त्यातला पहिला मुद्दा आहे व्यू डेट अँड सिटी फॉर सीडी फेब्रुवारी 2026। आता हा जो ऑप्शन आहे ना, तो ऑप्शन तुम्ही जर गेलात टीईटीच्या सीटीच्या वेबसाईटला, बघा तुम्हाला काय करायचं, इथे सीटीटीच्या वेबसाईटला जायचं आहे, सर्च करायचं आहे। त्यातली पहिलीच वेबसाईट आहे। इथे गेल्यानंतर तुम्हाला ऑप्शन बघायला मिळतोय बघा। जर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, ह्या वेबसाईटला जायचंय, तुमचा युजर आयडी पासवर्ड घ्यायचा आहे आणि तो युजर आयडी पासवर्ड या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला आत्ताही तुमचं सिटी म्हणजे तुम्हाला एक्झाम सेंटर कुठे असणार, कोणत्या डेटला तुमची एक्झाम ही बघायला मिळते। आता जेव्हा तुम्ही ह्या वेबसाईटला जातात डाउनलोड केल्यानंतर तिथे तुम्हाला काय बघायला मिळतंय, डाउनलोड केल्यानंतर बघा अशी तुमची इन्फॉर्मेशन बघायला मिळते। इथे बघा सीटीटी 2 फेब्रुवारी 2026 इथे सगळं मिळते बघा। तुम्ही कोणत्या पेपरला अप्लाय केलेला आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर, कॅन्डिडेट नेम काय, फादर नेम काय, मदर नेम काय, जेंडर काय, डेट ऑफ बर्थ काय, डेट ऑफ एक्झामिनेशन काय, सिटी ऑफ एक्झामिनेशन कोणती असणार, हे सगळं बघायला मिळतं। त्यातलं मी थोडं झूम करून तुम्हाला दाखवतोय बघा। इथे त्यांनी दाखवलंय काय, डेट ऑफ एक्झामिनेशन काय आधी बघा, 7 फेब्रुवारी 2026, म्हणजे बऱ्याच जणांना 7 फेब्रुवारी 2026 डेट येते। दुसरं सिटी ऑफ एक्झामिनेशन नाशिक हे सुद्धा येते। याचा अर्थ तुमची एक्झाम आता ही काय बाय मिस्टेक आहे का, सीटीटीनी हे त्यांच्या वेबसाईटला दाखवलंय, हे बाय मिस्टेक नाही आहे, हे ऍक्च्युअल आहे। सो त्यामुळे बरेच जण म्हणतात की सर हे बाय मिस्टेक झालंय, तर हे बाय मिस्टेक नाही आहे। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की हे 100% आहेच। तुम्ही वेबसाईटला जाऊन तुम्ही आता लगेच जाऊन चेक करून घ्या की तुम्हाला तुमची लिंक तुमच्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला तुमचं सेंटर कुठे मिळतं। ओके, आता हे ओपन होते पण ठीक आहे, असं तुम्हाला बघायला मिळतं। पहिला मुद्दा, याच ठिकाणी तुम्हाला सेंटर म्हणजे डेट आणि सेंटर मिळतं आणि त्याच्या खाली त्यांनी नोटिफिकेशन काय एकदा बघून घ्या। त्यांनी सांगितलंय की द ऍडमिट कार्ड विल बी इश्यूड 2 days बिफोर द एक्झामिनेशन। मग इथे तुम्हाला दिसतं एक्झामिनेशनची डेट काय तुमची 7 तारीख आली आहे। मग 7 तारखेला ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम असेल त्यांचं हॉल तिकीट 2 दिवस अगोदर म्हणजे 5 तारखेला, 5 आणि 6 तारखेला, 5 आणि 6 फेब्रुवारीला त्यांना इथे डाउनलोड करता येणार आहे। काय म्हटलं मी, 5 आणि 6 फेब्रुवारीला डाउनलोड करता येणार आहे। सो 4 तारखेच्या रात्री 12 नंतर तुम्हाला हे हॉल तिकीट बघायला मिळेल। आणि ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 8 तारखेला असेल बघा, ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 8 तारखेला असेल त्या विद्यार्थ्यांना कधी डाउनलोड करता येईल, 6 आणि 7 फेब्रुवारीला डाउनलोड करता येणार आहे। म्हणजे 5 तारखेच्या रात्री 12 नंतर डाउनलोड करता येणार। हा पहिला मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल। ओके, हे सगळं समजलं तुम्हाला। ओके, हा झाला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा आहे की हॉल तिकीट कधी डाउनलोड होणार आहे, ते तुम्हाला आत्ताच दाखवलं। त्या संदर्भातलं हे नोटिफिकेशन तुम्हाला बघा, इथे मी सांगितलं की जे डाउनलोड तुम्ही करतात त्याच्या खाली जी नोट दिली ना, ही नोटवरून तुमच्या लक्षात येईल की कधी डाउनलोड करायचं। सोशल मीडियाला हा मेसेज पण फिरतोय। काय मेसेज आहे की ज्यांची 7 तारखेला एक्झाम असेल त्यांचं हॉल तिकीट 4 तारखेला रात्री 12 नंतर डाउनलोड करता येणार आहे। ज्यांची 8 तारखेला एक्झाम आहे त्यांची हॉल तिकीट 5 तारखेला रात्री 12 नंतर डाउनलोड करता येणार आहे। हा झाला दुसरा मुद्दा तुमचा। त्यानंतर तिसरा मुद्दा यामधला काय की वेबसाईट नोटिफिकेशन काय। आता वेबसाईटचं नोटिफिकेशन जर तुम्ही बघितलं तर वेबसाईटला असं ऑथराइज नोटिफिकेशन अजून आलेलं नाही। म्हणजे आम्ही सीटीची एक्झाम ही 7 आणि 8 तारखेला घेणार आहोत असं काही आलेलं नाहीये। मात्र वेबसाईटला तुम्हाला जो पहिला मुद्दा दाखवला त्या मुद्द्यावर तुम्ही जर गेला वेबसाईटला तर वेबसाईटला तुम्हाला इथे बघायला मिळतात। इथे ओपन होत नाही, परत मी ट्राय केलं पण वेबसाईटला तुम्हाला इथे बघायला मिळते, एक्झामची डेट तुम्हाला कळते आणि एक्झाम सेंटर पण तुम्हाला कळतंय। नंतर सोशल मीडियावर एक पत्र येते। आता हे पत्र पण महत्त्वाचं आहे। नेमकं हे पत्र काय प्रकार तुम्हाला ते पण दाखवतो बघा। हे पत्र जे आहे सोशल मीडियाला फिरत आहे बघा। आता हे नोटिफिकेशन म्हणजे कोणतं, जेव्हा एक्झामची डेट, एक्झामचं काय म्हणजे आपण इन्फॉर्मेशन आली होती, बुलेटिन इन्फॉर्मेशन तुम्हाला जेव्हा आली त्यामुळे त्यांनी फक्त एकच डेट सांगितली। कोणती डेट, 8 तारीख सांगितली होती, आठवत आहे 8 तारीख। आता आणि 8 तारखेने डाउनलोड करेल हॉल तिकीट 2 दिवस अगोदर। पण आता काय झालं, याच्यापूर्वी सुद्धा सीटीटीने
2 दिवस एक्झाम घेतलेले आहेत. ज्या वर्षी एक्झामसाठी जास्तीत जास्त ॲप्लिकेशन येतात, आता ह्या वर्षी ॲप्लिकेशन वाढले. का वाढले तुम्हाला माहिती आहे? कारण शिक्षकांना सुद्धा आता CET द्यावी लागणार आहे. सो ॲप्लिकेशन मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्यामुळे संख्या जास्त असल्यामुळे इथे 2 दिवस तुमची एक्झाम चालणार आहे. आता लक्षात घ्या, 2 दिवस असेल तर तुम्हाला तयारीत राहावं लागणार. तुम्हाला जाऊन आत्ताच सगळ्यांनी जाऊन चेक करा, व्ह्यू आणि सेंटरवर जाऊन चेक करा. जो पहिला ऑप्शन तुम्हाला सांगितला, तुमची डेट आणि सेंटर चेक करून घ्या. त्यानुसार तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड पण करायचं आहे. जे सांगितलं तुम्हाला 7 तारखेचं असेल तर कधी डाउनलोड करायचं, 8 ला कधी डाउनलोड करायचं, हे त्याने जरी दिलं असेल पण बदल करण्यात आलेला आहे असं आत्ता प्रत्यक्षदर्शी दिसत आहे. बरोबर, हे तुम्हाला मी आत्ताच दाखवलंय. 8 तारखेला हे होऊ शकतं. हे परिपत्रक तुमच्या समोर येतं बघा. 30 जानेवारी 2016चं एक परिपत्रक आहे. कुणाचं आहे? केंद्रीय विद्यालय संघटन मुख्य यांचं परिपत्रक आहे. थोडं झूम करून तुम्हाला दाखवतो. हे पत्रक कोणाला गेलंय? उपायुक्त, डेप्युटी कमिशनर, केंद्रीय विद्यालय संघटन, सभी संभागीय कार्यालय, ऑल रिजनल ऑफिसेस. म्हणजे कोणत्या ऑफिसला गेलंय? केंद्रीय विद्यालय जे आहेत ना त्यांच्या उपायुक्त, डेप्युटी कमिशनरला हे लेटर गेलं आहे. लेटर कुणी पाठवलंय? तर लेटर पाठवलं बघा, इथे दाखवतो ना तुम्हाला मी. लेटर गेलं विनोद कुमार उपायुक्त शिक्षित, केंद्रीय उपायुक्त आहेत, यांनी पाठवलेले लेटर आहे. आणि त्यात महत्वाचा मुद्दा काय विषय आहे? केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा के 21वें संस्करण का आयोजन, कंडक्ट ऑफ 21st एडिशन ऑफ CTET 2026 के संबंध में. आता लेटर कधीचं दिसतं तुम्हाला? 30 जानेवारी 26चं लेटर आहे. ओके, मग यामध्ये त्यांनी हे जे टाकलंय, महोदया इन कॉन्टिन्युएशन. आता हे तुम्हाला मराठीमध्ये दाखवतो काय म्हटलंय त्यांनी बघा. त्यांनी म्हटलंय की 30/10/2026 च्या या कार्यालयीन पत्राच्या अनुषंगाने. आता 30/10/2026 असा अर्थात येणार आहे, बरोबर की नाही? येणार आहे 30/10/2026 हे येणार आहे. त्यांचं काहीतरी मिस्टेक झाले असावी. आता हे सोशल मीडियाला फिरतंय बरं का. हे ऑफिशियल कुठं नोटिफिकेशन बघा, म्हणजे कुठून डाउनलोड केलेलं मला दिसत नाहीये. मी त्याच्या वेबसाईटला पण जाऊन चेक केले, हे दिसत नाहीये. पण हे जर खरं असेल तर बघा, हे जर खरं असेल तर त्यांनी काय सांगितलं बघा. त्यांनी सांगितलंय की या अनुषंगाने कळवण्यात येते की केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही देशभरात जोडलेल्या यादीनुसार 7 फेब्रुवारी 2026 रोजी देखील होणार आहे. म्हणून तुमच्या अधिकार क्षेत्रातील ओळखल्या जाणाऱ्या शहरांमधील सर्व केंद्रीय विद्यालयांना आवश्यक निर्देश जारी करावेत अशी विनंती आहे. त्यांनी CET परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान गुप्तता आणि कडक दक्षता राखून उमेदवारांना सामावून घेण्याची CBSEला सहकार्य करावे. सूचीबद्ध केंद्रीय विद्यालय 7 फेब्रुवारी 2026 पहिला शनिवार रोजी बंद करण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहेत. आणि त्याऐवजी संबंधित KV 14/2/2026 दुसरा शनिवार रोजी कार्यरत राहतील असं सांगण्यात आलेलं आहे. आता याचा अर्थ काही असा घेतला की एक्झाम पोस्टपोन होऊन 14 तारखेला होणार आहे, असं काही स्पष्ट त्यांनी सांगितलेलं नाहीये. आणि एक्झाम पोस्टपोन का व्हावी? आता काही विद्यार्थ्यांना वाटतंय की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहे, महाराष्ट्रामध्ये झेडपीचे इलेक्शन आहे आणि पंचायत समितीचे इलेक्शन, त्यामुळे एक्झाम पोस्टपोन आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ही एक्झाम सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. तुमच्या महाराष्ट्रातल्या 25, 26, 29 काय झेडपी आहे, 125 पंचायत समिती आहे, त्यांच्यामुळे पूर्ण देशातली ही एक्झाम पोस्टपोन होणार नाही, ते शक्य पण नाहीये. सो इथे काय झालंय, इथे तुमचं निवडणूक आयोगाने हे एक्झामची डेट ऑलरेडी क्लिअर आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या झेडपीच्या एक्झाम मतदान आहे ना ते पोस्टपोन करून ह्या डेटला ठेवलेलं आहे. सो ही ऑलरेडी डेट फायनल आहे. यांची डेट फक्त यांनी चेंज करायला पाहिजे होती, पण त्यांनी पण डेट फायनल केली. त्यामुळे आता असा विषय आहे की शिक्षकांना 7 तारखेला एक्झाम जर द्यायची म्हटलं देता येणार नाही, कारण ते बरेच शिक्षक निवडणुकीमध्ये व्यस्त असणार आहे. सो आता मात्र इथे सेंट्रल गव्हर्नमेंट मात्र डेट बदल करणार नाही. तुमची एक्झाम 7 आणि 8 असणारच आहे, असं इथे सगळ्या गोष्टी लक्षात घेता समोर येत आहे. सो विद्यार्थ्यांना परीक्षा पोस्टपोन होणार का? तर याचं उत्तर आहे नाही. तुम्ही याला उत्तर म्हणलं की सर 12 जिल्ह्यामध्ये झेडपीच्या निवडणूक होणार आहे, 12 झेडपी आणि 125 पंचायत समिती, मग पोस्टपोन होईल का? नाही, याचा आणि सीटचा काही संबंध राहणार नाही. का? कारण सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे पूर्ण भारतात, म्हणजे भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये एक्झाम होणार आहे. तुमच्या महाराष्ट्राच्या एका राज्यातल्या या 12 झेडपीसाठी ट्रान्सफर शिफ्ट होणार नाही, हे लक्षात घ्या. मग हे सगळे मुद्दे बघितल्यानंतर फायनल मला तुम्हाला सांगायचं आहे की नक्की काय सर मग अंदाज. आता ऑफिशियल नोटिफिकेशन तसं आलेलं आहे का? नाही, पण तुम्ही सिटी आणि एक्झाम सेंटर तुम्ही एक्झामची डेट जर चेक केली आता जाऊन, तर बऱ्याच जणांना म्हणजे ज्यांना शक्य त्यांना 7 तारखेला एक्झामची डेट आलेली आहे, सेंटर पण आलेलं आहे. याचा अर्थ दोन्ही दिवशी तुमच्या एक्झाम होणार आहे, समोर येत आहे. ते काय बाय मिस्टेक झालेलं नाहीये, सिटीतून बाय मिस्टेक कधी होणार नाहीये. याच्यापूर्वी सुद्धा सिटीने अशा 2 दिवसात एक्झाम घेतलेल्या आहे. सो लक्षात घ्या, तुमची एक्झाम जर 7 तारखेला असेल शनिवारी, तर टाइम पण लक्षात घ्या, टाइम मी तुम्हाला पोहोचणं पण गरजेचं असणार आहे. सो सेंटर आणि डेट चेक करा आणि त्या दिवशी तुमची एक्झाम होणार आहे. हो, परीक्षा 7 आणि 8 फेब्रुवारीला होणार आहे. 2-3 दिवसात तुम्हाला हॉल तिकीट पण येऊन जाणार.
राहणार आहे. ओके, पहिलं हॉल तिकीट 7 तारखेवाल्यांचं 5 तारखेला येऊन जाईल आणि 8 वाल्यांचं 6 तारखेला येऊन जाईल. सो तुमची तयारी झाली, एक दिवस अगोदर असणार आहे. सो तयारीत राहा. आणि आता शिक्षकांच्या बाबतीत मात्र याच्याबद्दल काहीही सांगता येत नाहीये. त्याच्याबद्दल आता आपलं स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा काही ऍक्शन घेईल असं मला काही दिसत नाहीये. प्रयत्न आम्ही पण करत आहोत, पण आता बघूया काय होत आहे. सो विल बी रेडी राहा यासाठी आणि एक्झामला जाण्यासाठी तयारीत राहा. सर्व काही अडचण आली तर ह्या नंबरला कॉल करा. मात्र परत मी सांगतो तुम्हाला, हे सगळे मुद्दे लक्षात घेता तुमची एक्झाम 7 आणि 8 तारखेला होऊ शकते. असं ऑफिशियल नोटिफिकेशन मात्र अजून आलेलं नाहीये, पण जेव्हा तुम्ही तुमचे सेंटर आणि डेट चेक करतात ते दिसतंय मात्र. मग याचा अर्थ काय, 2 दिवशी एक्झाम होणार आहे. तयारीत राहा. याच्यावरती अजून काही अपडेट आलं तर मी ह्या चॅनलवर देणार आहे. त्यासाठी ह्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. अजून काही मनात प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.